एफडीएच्या कारवाया पूर्ण महाराष्ट्राभर तर होतच आहेत, छापे टाकतच आहेत, परंतु एफडीएच्या पथकाने बीड, माजलगाव आणि वडोणी येथे छापे टाकून खराब प्रकारचं खाद्यतेल खूप प्रमाणात, मोठ्या प्रमाणात जप्त केलं आणि जप्त करून ते पुढील कार्यवाहीसाठी खाद्यतेल खराब आहे का किंवा त्यामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारची भेसळ आहे ते त्याचा निर्णय होण्यासाठी ते खाद्यतेल, खराब खाद्यतेल प्रयोगशाळेकडे पाठवलेलं आहे। तर ते जोपर्यंत प्रयोगशाळेचा अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत या खाद्यतेलावरती बोलणं उचित होणार नाही, परंतु तो रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेल की आपण नेमकं काय खात होतो आणि त्या खाद्यतेलात नेमकी कोणती कोणती भेसळ हे पुरवठादार करत होते। धन्यवाद। आज इथंच थांबू, उद्या पुन्हा भेटूया नवीन विषयाची नवीन माहिती घेऊन। मित्रहो, मी अशीच नवीन माहिती आपल्यासाठी घेऊन येत असतो। माझे हे जे काही चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।